सरकारी योजना आहे किंवा केलेली येतात का, पोहोचतात का तुमच्यापर्यंत? नाही ना, आता ही जी लाडकी बहीण योजना आहे, ते अजून नाही पोहोचलं. इथले जे कृषी अधिकारी आहेत हा. त्यांचा काही सहकार्य नाही. ते काय पैसे घेतात काय? अधिकारी पैसे घेतात तुमच्याकडून? हा, पैसे घेतात आमचे. सांगा सध्याच्या म्हणजे आता परिस्थिती हेच राहते, पण आता करावंच लागते ना हो शेती. शेती नाही करा तर मग दुसरं काय आम्हाला कुठं मंजूर लावणार आहे, कुठं कंपनीत लावणार आहे. मग त्याच्यामुळे आम्ही शेती करतोच. मग त्याच्यात पुरण त्याच्यात पुरण त्याच्यात मंजूर लावावं लागतं, करावंच लागतं. मंजूर बी आता 2-3 दिवस झाले पाऊस झाला तर आता कांदे होऊन गेलेत. उजूक आता दर्शी वांगे लावले ते पण खराब पडू राहिलेत. मिरची लावली ती सडून गेली. मग असं काहीतरी त्याचं नुकसानच होऊ राहिलेलं आहे. एक साल ऊस लावला होता, ते ऊस पण हे झाला, सारी उन्नी लागली. 1 एकर ऊस आमचा सारा तसाच गेला, वाळूनच गेला तो. मग 1 साल कांदे लावले, 2 वर्ष झाले दुसऱ्या शेतामध्ये. त्या कांद्यात भावच नाही लागला तर बराबरीच झाली, नुसतं बराबरी झाली, काहीच नाही उरलं. पदरून पाणी दिलं, बराबरी झाली, काहीच नाही झालं. आता कोणत्या याच्यात तसंच आहे. 600 कांदा घेतला ते 500 म्हणे, 500 देऊन टाकला शेवट. 50 क्विंटल कांदा इथं शेतामध्येच पडून द्याला त्यांनी, नेलाच नाही. काय करता मग व्यापारी बी काय करतील, तिकडे सोडू राहिला कांदा, तिकडे भाव नाही लागत त्यांना बी. ते काय करणार आहे? आज त्यांना मंजूर लावून त्यांना कांदा भरायला लागतो. आम्ही सुद्धा मग असंच काही अर्जस्ट करून मग मंजुरीला जावं लागतं कुठं बी बाहेर. आम्हाला मस्त वाटतं भेटत नाही ना. मंजूर भेटत नाही, पण मंजूर तरी काय करणार आहे, कुठं काय करणार आहे? मंजूर तर भेटतच नाही. आता 400 रुपये हजेरी द्यायची म्हणल्यावर काय? आम्हाला असं होतं का घरची शेती दाराव का मंजुरी दाराव हे सुद्धा कळत नाही. एवढी शेती खाली ठेवून बी पुरत नाही. ट्रॅक्टरवाल्याला पण खर्च करतो, सगळंच खर्च, सगळंच महागाई भरपूर झालेली. फक्त पाऊस आहे का पुरे जितकं पाहिजे? पाऊस आता आलेला आहे. पहिल्यानं मागं 2-3 साल तर पाऊसच नव्हता. आता आला तर आता पण नुकसानीच होऊ राहिल्यात. आता आम्हाला मस्त असं वाटतं, आता आमची पहिली शेवशी कांदा लावायची, ते मागं 2 वर्ष झाले ते लावलं ना, ते काही चांगला आला नाही, त्यात काही पुरलं नाही. पण आता कांद्याला भाव आला म्हणून आता लावला. आता 20,000 रुपये खर्च आला या कांद्याला. आता 20,000 आला तर आता याची बराबरी ना. आता जर आणखीन रुई आली तर आता याच्यात निघला पाहिजे ना. पैसे जर निघले थाईन, नाही निघले तर काय मग? असं रोप भेटत नाही. रोप पाहिलं ते कांदा काही पेरलेला आहे, ते आता कसं येतं कांठो अजून उगूच राहिलाय तो. त्याच्यामुळे आता चाललंय, आता वजे तर करूच राहिलो. आम्हाला काही दुसरं काही हेच नाही. आता लहानपणापासून शेतीच करतो. मस्त वाटतं दुसरं काही करा, पण इथं जरा तशी चोराची बी अडचणच आहे. चोरच येते. मग आम्ही आता दुसऱ्याच्या शेतात होतो तर तिथं पण चोरच आली इथं. मग त्याच्यामुळं काही करायला बी जमत नाही. सरकारी योजना आहे किंवा केलेली आहे. येतात का, पोहोचतात का तुमच्यापर्यंत? नाही ना, काहीच नाही पोहोचलं आम्हाला. फक्त त्या मोदीनं काय गॅस द्याला तेवढंच पोहोचलं. एकदा नुसतं 500 रुपये दिलेले तेवढेच पोहोचले. आम्हाला दुसऱ्याने पोहोचलं काहीच. आता ही जी लाडकी बहीण योजना आहे, ते अजून नाही पोहोचलं. इथले जे कृषी अधिकारी आहेत हा. त्यांचा काही सहकार्य नाही. ते काय पैसे घेतात भरायचे, पैसे घेतात ते भरायचे म्हणे. 2200 म्हणे, 1800 म्हणे, 3,000 म्हणे, असे कोणाकडून त्यांना रिटर्न तितके पैसे घेऊन राहिलेत. मग आता मंजुरी करायची तितके पैसे भरायचे म्हणल्यावर मग बाया म्हणते कशाचे पैसे घेतात? ते फॉर्म भरायचे. ते म्हणते आम्हाला कोणाच्या सह्या घ्या लागत्या. हे नाही राहत का ते आपल्या हाताखाली दुसरे त्यांच्या सह्या घ्यायच्या, रोजगार हमीचे त्यांचे अधिकारी पैसे घेतात तुमच्याकडून? हा, पैसे घेतात आमचे. मग आम्ही किती दिवस गेलो तिकडं ते फॉर्म भरायसाठी, मग ते पैसे सांगू राहिले. उजू काय म्हणते तुम्हाला भांड्याचे भरायचे का पेटीचे भरायचे, आणि मग दोघाचे भरायचे, एकाचे भरायचे, असे करू राहिले. एक जण जर 4-4, 5-5 हजार द्यायचे म्हणलं कुठून द्यायचे? ते भांडेच किती येणार आणि ते पैसेच किती येणार? मग त्याच्यामुळं सोडून बी देतो मग भरायचे. असं करते. कोणी भरलेत, कोणी राहिलेत. आता आम्ही भरलेत पण अजून काही आले नाही. ते मग संदेश पडत असते ते पडेच नाही. मग पैसे जाऊन बी असंच होतं ना. मग आता हे ड्युटीवाले असेच करतात. मग आता आपल्याला काही एवढं हे होत नाही ना, मागितले तितके द्यास लागते. तुमच्यापर्यंत कोणत्या स्कीम असतील, योजना असतील पोहोचत नाही, त्या तर पोहोचतच नाही. जे आहे त्याच्यासाठी अधिकारी पैसे घेतात. हा, अधिकार पैसे घेतात आणि त्या काही वस्तू येतच नाही आपल्या लोक. मग ते म्हणते आता इलेक्शन आलेल्या जवळ, जर आलं थाईन नाही आलं तर मग आम्ही काय करावं? आणि आपण तर फॉर्म भरून पैसे देऊन बसावं लागतं आपल्याला, आणि मग ते पैसे आधीच घेतात ना. मग त्याच्यामुळे काहीच करत नाही. आपल्याला असं होतं भरावं का नाही, पैसे द्या का नाही. आता सरकारनं जर समजा असं 6 तारखेला तुमचं येईन असं जर केलं तर मग आपण भरू शकतो होतं ना असं. आणि ते पैसे तर समजा येईन असं कारण पैसे नाही काही आलं तर ते नुसतं बँकेत खात्यावर पैसे टाकले तर आपल्याला ते 500 रुपये आणून घर खर्च करता येतो. ते भांडे देऊन आज भांड्यामध्ये एक बासन असलं त्याच्यात दकीत येतं. पण नुसतं भांडे घेऊन बी काही फायदा नाही. काहीतरी असं द्यायला पाहिजे चांगलं.
सुखादुखाला पैसा काम येतो, खायला खर्चाला काम येतो. ते भांडे देऊ राहिलेत आता त्यांचे यांनी करते ते आता. भांडे हा भांडे पेटे आपले आपले जेवणाचे डबे काय असे ताट. हा हा